नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. पहिली मोठी बातमी, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू राज ठाकरेंच्या आज भेटीला जाणार आहेत. बच्चू कडू हे शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीमागचे कारण काय अद्याप समोर आलेले नाही. त्यापुढची बातमी, चिपळूण येथे एका राष्ट्रवादीच्या एका माजी पदाधिकाऱ्याची गाडी असल्याची माहिती समोर आली आहे. इनोव्हा क्रीडा या गाडीने एका पादचारी व्यक्तीला उडवले. या अपघातात रमेश कळकुटकी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी चिपळूण पोलीस दाखल झाले आहेत. सदरचा अपघात कावेळीतळी या गावामध्ये झाला असून त्यात पादचारी इसम रमेश बंडू कलकुटकी यांचं वय 50 वर्ष होतं. यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यापुढची मोठी बातमी, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सप्ताहामुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एकूण 18 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. मात्र या विशेष गाड्यांमध्ये मुंबई कोल्हापूर मार्गावरील गाडीलाही कर्जत स्थानावर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यापुढची मोठी बातमी, रत्नागिरीमध्ये तब्बल 5,67,000 रुपयांचा गोवा बनावट दारूचा मोठा साठा सापडला आहे. राज्य उत्पादन शुल्कची चिपळूण येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यापुढची मोठी बातमी बघा, कोकण रेल्वेच्या रोरो सेवेला अल्प प्रतिसाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव येथे थांबा मंजूर, पण रत्नागिरी जिल्ह्यात एकही थांबा नाही. त्यामुळे महागडी सेवा ठरणाऱ्या कोकण रेल्वे रोरो सेवेबद्दल वाहक चालक यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यानंतरची बातमी बघा, कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. मोदी सरकार 15 ऑगस्ट 2025 पर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुलैपासून आतापर्यंतची सर्व राहिलेली थकबाकी रक्कम देखील मिळेल. तसेच 8वा वेतन आयोग सुरू करण्याची प्रक्रिया देखील वेगवान होण्याची शक्यता आहे. ही बातमी लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे.